ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। परवा रात्री 10 वाजता कल्याण पश्चिम येथील योगीधाम या उच्चभ्रू सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला या उद्दाम भारतीय जनता पार्टीच्या प्रशासनामध्ये असलेला अधिकारी याने देशमुख या परिवारावर हल्ला केला। किरकोळ कारणावरून बाहेरचे गुंड मागवले आणि बेदम मारहाण केली। अगदी लाठ्या काठ्या आणि तलवारीने सुद्धा वार केले असं आम्हाला समजलेलं होतं। त्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता तिथे सुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये असलेले पोलीस त्यांची तक्रार घ्यायला तयार नव्हते। अगदी जीवघेणा हल्ला झाला। 307चं कलम दाखल करावं अशी त्यांची मागणी होती। सगळे सोसायटीवाले आले होते। तो इसम विकृत आहे। तिचे परिवार वारंवार तिथल्या मराठी लोकांना त्रास दिला जातोय आणि हिणवलं जाते। आता भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर हा एक पराकोटीचा द्वेष मराठी माणसांविषयी या अशा प्रवृत्तींमध्ये झालेला आहे। परंतु अभिमानाची गोष्ट म्हणजे आज विधान परिषदेमध्ये आमचे सचिन भाऊ आहेर, आदित्य ठाकरे साहेब, अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये अगदी गोंधळ घातला आणि मराठी माणसांचा एक आवाज बुलंद केला आणि आज त्याचा परिणाम म्हणून मुख्यमंत्र्याला विधान परिषदेमध्ये जावं लागलं। जे जात नव्हते, कालपर्यंत गुन्हा दाखल करायला तयार नव्हते किंवा कोण अखिलेश शुक्ला हे पाहायलाही तयार नव्हते। या लोकांना भटकत होते अक्षरशः। काल त्याला सायन हॉस्पिटलमध्ये देशमुखला ॲडमिट केलं होतं। ते विचारपूससुद्धा करायला तयार नव्हते। आज मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेमध्ये या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे आमदार यांचे उग्र रूप पाहून त्यांना जावं लागलं आणि तिथं डिक्लेअर करावं लागलं की अखिलेश शुक्लावर ती FIR दाखल होईल, 307 गुन्हा दाखल होईल आणि त्याला सस्पेंड केलं। ही मोठी जीत मराठी माणसांची आहे। मी सर्वांना अभिमानाने सांगतो की फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या बरोबर, हिंदूंच्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे। पुन्हा अशा प्रकारच्या प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये खपून घेतल्या जाणार नाही हे पुन्हा दाखवून दिलेलं आहे। मी सर्व मराठी जनतेला आपण आपला स्वाभिमान जपा, आपली अस्मिता जपा। पुन्हा अशा प्रकारचं आक्रमण आपल्यावर होणार नाही। त्यासाठी प्रवृत्तींना जागीच ओळखा आणि त्यांना वेगळीच रोका। पुन्हा एकदा मी सचिन भाऊ आहेर आणि अनिल परब आमदार यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित T.S. भट्टर गुरुजी। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। गुरुजी को आज ही आकर मिलिए। साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।